नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। आपल्याला मिश्र प्रकारची उदाहरणे आपल्याला यामध्ये बघायची आहेत। तर मिश्र उदाहरणे म्हणजे बेरीज आणि वजाबाकीची एकत्र असलेली उदाहरणं आपल्याला बघायची आहेत। म्हणजे बेरीजही करायची आहे त्या उदाहरणामध्ये आणि वजाबाकी पण करायची आहे। पण कोणत्या संख्येची बेरीज करायची आहे, कोणत्या संख्येची वजाबाकी करायची आहे ते आपल्याला उदाहरण वाचल्यानंतर लक्षात येतं। तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण वाचणं फार महत्त्वाचं आहे। नुसतं वाचून जमत नाही, समजपूर्वक वाचन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। वाचत असताना समजून घ्यायचं लगेच। तर बऱ्याच विद्यार्थी आता बेरीज वजाबाकी बऱ्याच जणाला येतं, परंतु काय होतं, ही काय दिलं हे वाचता येत नाही, म्हणून वाचायला पण तुम्ही शिका। वाचलं तरच तुम्हाला हे गणित सोडवता येणार आहे। तर आता गणित काय बघा, उदाहरण बघूया। एका रोपवाटिकेत 32,140 रोपे तयार करण्यात आली। त्यापैकी 12,789 आंब्याची रोपे, 10,423 सागवानाची रोपे व बाकीची इतर प्रकारचे होती। तर इतर प्रकारची रोपे किती होती असं विचारलेलं आहे। आता वाचत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न वाटतो, रोपवाटिका म्हणजे काय? रोपवाटिका म्हणजे तिथं रोपं तयार केली जातात। आपण त्याला नर्सरी म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला नर्सरी म्हणतात। तर एका नर्सरीमध्ये किंवा एका रोपवाटिकेमध्ये किती रोपं तयार करण्यात आली होती? 32,140 रोपं तयार करण्यात आली होती। मग त्याच्यापैकी आंब्याची रोपं होती 12,789 आणि सागवानाची काही रोपं होती, सागवानाची किती होती? 10,423 आणि बाकीची इतर प्रकारची होती। मग काय विचारले प्रश्न, तर इतर प्रकारची रोपे किती होती? तर आपल्याला माहिती काय काय दिलेली आहे, ते एकूण रोपे आपल्याला दिलेली आहेत। आपण लिहून घेऊया इथं वहीमध्ये, आपण आपल्या वहीमध्ये एकूण रोपे किती आहेत दिलेली माहिती आपल्याला लिहायची आहे। एकूण रोपे किती आहेत? 32,140 रुपये आहेत। त्यापैकी आंब्याची किती आहेत? उदाहरण वाचत असताना आपल्याला लक्षात येतं आंब्याची रोपे किती आहेत ते। आंब्याची रोपे आहेत 12,789 रुपये, 12,789 रुपये। आणि सागवानाची किती आहेत? वाचत असताना लक्षात येईल, सागवानाची रोपे आपण लिहूया। सागवानाची रोपे आहेत 10,423, 10,423 रुपये आहेत। तर ही माहिती आपल्याला दिलेली आहे। आणि इतर प्रकारची बाकीची सगळी आहेत ते इतर प्रकारची रोपे आहेत। इतर प्रकारची रोपे माहीत नाहीत आपल्याला, काढायचं आहे आपल्याला ही संख्या, तर माहीत नाही आपण, म्हणून आपण काय करूया, प्रश्नार्थक चिन्ह देऊया इथं। तर आपल्याला काढायचं काय? इतर प्रकारचे रोपं। पण आपल्याला एवढं माहीत आहे, सर्व मिळून 32,140, त्याच्यापैकी आंब्याची रोपं आणि सागवानाची रोपं जर आपण वजा केली या दोन्हीमधून, तर आपल्याला इतर प्रकारचे रोपं आपल्याला निघतील। तर आपण काय करूया, आंब्याची रोपं आणि सागवानाची रोपं आधी किती होते ते बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खाली तर उदाहरण सोडवलं तर चालते, इथं जागा नसल्यामुळे इथं सोडतो मी। तर आंब्याची रोपं होती 12,789 आणि सागवानाची होती 10,423 रुपये। ह्याची काय करायची आहे आपल्याला? बेरीज करायची आहे, म्हणून बेरीजचं चिन्ह दिलं आहे। 9 मध्ये 3 मिसळं, 12, 12ला 2, हातचा आला 1, 8 हातचा 1, 9, 9 2, 11ला 1, हातचा परत 1 आला, 7 मध्ये हातचा 1 मिसळं, 8, 8 आणि 4 12, 12ला 2, हातचाला 1, 2 आणि हातचा 1, 3, 3 मध्ये 0 मिसळं 3च येणार आहे आणि 1 मध्ये 1 मिसळं 2 आहे। तर आंब्याची आणि सागवानाची मिळून रोपे किती आहेत? 23,212 आहे आणि सर्व मिळून किती आहेत? 32,140। आता सगळ्या मिळून जी रोपं आहेत त्याच्यामधून जर आपण ह्या दोघांची म्हणजे आंब्याची आणि सागवानाची रोपं जर वजा केली, कमी केली, तर आपल्याला काय होतं? इतर प्रकारची रोपं आपल्याला निघणार आहेत। वाचल्यावर लक्षात आलेलं आहे आपल्याला। तर आपण काय करूया, तर आता एकूण रोपं किती होती? 32,140 रुपये होती। त्याच्यातून आंब्याची आणि सागवानाची म्हणून किती कमी झाली? 23,212 कमी झाली। तर उरलेली काय येणार? बाकीच्या प्रकारची रोपं येणार आहेत। तर शून्यामधून 2 जात नाही, इथला एक उसना घेतला, इथं झाले 10, 10 मधून 4 गेले, हे 10 मधून 2 गेले, 8 राहिले। इथं 4 मधला 1 दिल्यामुळे इथं 3 राहिलं, 3 मधून 1 गेलं, 2 राहिले, 1 मधून 2 जात नाहीत, परत इथला एक उसना घेतला, इथं 11, 11तून 2 गेले 9, इथं 1 राहिलं, 1 मधून 3 जाईल, परत इथला उसना गेला 11, 11 मधून 3 गेले, 8 राहिले, इथं 2 राहिले, 2 मधून 2 गेले 0। तर हे विद्यार्थी मित्रांनो मनातल्या मनात करायचं आहे। आता तुम्हाला प्रॅक्टिस झालेली आहे, सराव झालेला आहे, त्याच्यामुळे लवकर लवकर करायचं आहे। आता मी जसं केलं तसं तुम्हाला पण करायचं आहे। तर आता हे राहील, वजाबाकी केल्यानंतर हे जे उत्तर आलेलं आहे, हे उत्तर म्हणजेच काय आहे? इतर प्रकारची रोपं होती। तर त्या आपल्याला उत्तर खाली लिहायचं आहे। त्या रोपवाटिकेमध्ये त्या रोपवाटिकेमध्ये 8,000
928 इतर प्रकारची रोपे होती. इतर प्रकारची रोपे होती असं उत्तर अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतरच आपल्याला पूर्ण गणित हे आपलं झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे गणित तुम्हाला समजलं असेल, हे उदाहरण समजलं असेल तर बेरीज कोणत्या दोन संख्यांची करायची आहे, वजाबाकी कोणत्या दोन संख्यांची करायचं आहे हे तुम्हाला वाचल्यानंतर उदाहरण लक्षात येतं. तर अशा प्रकारचे आणखीन उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. आणि जर सोडवता येत नसेल तर हा व्हिडिओ परत तुम्ही डबल बघू शकता. हा व्हिडिओ मनपूर्वक बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.